आणि आम्ही त्र्यंबकेश्वरला रूम घेऊन थांबलो आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी सकाळी लवकर जाऊन लाईनमध्ये थांबणार आहोत कारण आम्हाला दर्शन घ्यायचं. सो चला. हो, नेकेड पायाने आम्ही चाललेलो आहोत गाडी पार्किंगला लावून. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आम्ही आता रांगेला लागले. अरे हॉल नंबर 2 ला यायला सांगितलं आपल्याला. कोणता हॉल नंबर 2? पलीकडे वाटतं हा हॉल नंबर. आम्ही रांगेला लागलो आणि चालत बघू आता कितव्या नंबरला जाऊन थांबणार. माणसं पुढे म्हणून जाऊ नाही शकत का आपण? बाईक विसरल्यामुळं पुढचा अख्खा ब्लॉग बिन आवाजच असणार आहे. आम्ही अर्धा पाऊण तासात निघू. आणि माझं असं म्हणणं आहे की इथून आम्हाला निघायला 2 तास लागतील. आता 7 वाजले, आम्ही 9 वाजता इथनं बाहेर निघणार. जर आपण 9 वाजता इथून बाहेर पडलो तर तू मला कपडे घेऊन देणार. प्यारी समझ गई. काय समज मी असं टाकणार आहे. असं असं आपल्याकडे काय आहे, नुसतं ढकला ढकली चालू आहे. आता 8:30 वाजलेत. आम्ही आता 3 हॉल पास करू आता गाभाऱ्याच्या जवळ चाललोय. माहित नाही किती वेळ लागतोय. ऑलरेडी कपडे तर मला भेटणार आहेत बाबूभाईकडनं. ते बघा जसं की मी सांगितल्याप्रमाणे त्याला कपडे देणार होतो. हा माझा रुमाल. ऊपर त नीचे का क्या बोले न बबूत घोड़ा के पाछे नाचे सबूत मस्ती में जावे कैलाश कूट थोड़ा बाजे डम 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 रू पकड़ बम 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 लहरी पकड़ बम बम बम. 9:15 वाजलेत. आता 9:15 वाजता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि हा माणूस राईट हिअर. तू मला खरोखरवाली कपडे घेणार, तू मला घेणार नाहीयेस. पण फार छान झालं, सुंदर एकदम. मंदिर फार सुंदर आहे. 3 तास गेले आम्हाला दर्शन करायला ऑलमोस्ट, म्हणजे घरातून निघल्यापासून. पण रागेत 2 तास थांबलेलो आम्ही. बाकीचा परिसर आम्ही फिरून आलोय, पण गर्दी असल्यामुळं काही शूट नाही करता येणार असं मला वाटते. आणि मी बाईक विसरलेली आहे. सो ठीक आहे, वर्थ इट. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतम् जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधने. पहिले नाश्ता करू द्या पोरांना. गॅस पहिल्या नाश्त्याची सोय करा. बरोबर आहे. असं सगळं इथं परिसर आहे. बाहेर आल्यावरती खायला प्यायला, शॉपिंग आणि ब्ला 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 बिलं सगळी काय तर समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आता हे सगळे लोक चप्पल घ्यायला गेले. तिथे शूज स्टँड आहे. चप्पल मी तर चप्पल माझी गाडीतच काढली होती कारण पार्किंग पण खूप जवळ आहे. 2 मिनिट्सवरती तुम्ही चालत येऊ शकता. ज्यांना प्रॉब्लेम आहे ते लोक चप्पल स्टँडवरती ठेवू शकतात किंवा इथे जे हारवाली लोक आहेत त्यांच्याजवळ पण ते लोक ठेवू देतात चपला, पण तुम्हाला त्या बदल्यात फुलं घ्यावी लागतात. आता आम्ही पेटपूजा करणार आहोत आणि मग पुढे एका कुंडाला जाणार आहोत. पोहे, मिसळ पाव, इडली सांबार, डोसा, उत्तप्पा, मिसळ पाव, पावभाजी. थोड्या दिवसांनी तुझं यूट्यूब चॅनल मला विकून टाक, सबस्क्रायबर वाढल्यावर. सबस्क्रायबर तर होऊ देत पहिले. आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया. ज्यांना प्रसाद पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. कुंड आहे म्हणे ते कुठेतरी, तर ते आम्ही ते बघायला चालू. मंदिरातून सरळ बाहेर आलो एक्झिट गेटनी. इथं भाजी मंडई आहे पाहिजे. भाजी मंडईच्या सरळ रस्त्याने सरळ जाणार होता आम्ही. काही माहिती देऊ शकतो का तू ह्या कुंडाबद्दल आम्हाला? महाकुंभमेळा जो होतो ना तो इथं होतो.
आता आपण ज्या कुंडावर चाललो तिथं आणि तिथं लोक एकत्र जमतात बेसिकली आणि दर्शनाला हे मंदिरात जातात. तिथं स्नान करायला जातात किंवा पायावर पाणी घ्यायला जातात. पाण्यावर पाय नाही. पण एवढं आठवते की मी लहानपणी आले होते. कर्णाच्या ऐवजी तुला टोपली कोण ठेवलं? कुठे आहे तुझा कवच कुंडल कुठे? हे बघ तिथं घातलंय. त्याला कानातले बांध. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह आलेले फ्लिप करू आपण. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा पलट मन पावन हो गंगा में डूबे नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. ते कुंडाला आपण फेरी मारतो. ते कुंड आहे हे बाजूला. नदीचा उगम आहे, गोदावरी नदीचा उगम आहे. तिथून गोदावरी गौतम ऋषींनी तिथं प्रार्थना केली होती गोदावरीसाठी. गोदावरी नदीचा तिथं उगम झालाय कुशावर्तावर. मग बाहेर येऊन पुढं पंचवटीमध्ये ती तिथून वाहू लागली असं आहे. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहेत. आफ्टर रियून 2 वाजता आम्ही नाश्ता करणार आहोत. माझा मूड खूप रियून झालता. सो मी तू देणार आहे आता. मी चिडचिड करून बाकीच्यांचा मूड पण रुन करून टाकला. सो आता मी हॅप्पी आहे. फायनली मी जेवणार आहे. बाकी काय नाही. बाकीचं आता मी जेवल्यानंतर माझा मूड चांगला होईल. मग मी पुढचे 2 शब्द बोलते. एवढं बोलून मी माझा 1 शब्द कंप्लीट करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आमची ट्रिप संपन्न झालेली आहे. आणि मी आईस्क्रीम खाऊन संपवलेली आहे. मी आता माझ्या कॅज्युअल आउटफिटमध्ये आलेली आहे. मॅडम साईड जाऊ गाडी आली जा. अशा प्रकारे आम्ही 2 दिवसाची नाशिकची ट्रिप पूर्ण केलेली आहे. आम्ही वापस पुण्याला चाललो आहोत. आपण बाबूदादाबरोबर ब्लॉग एंड करू आज. आज हिने माझ्याबरोबर स्कॅम केलाय. खाऊन मला पुढं बसणाऱ्या माणसाला मागं पाठवते आणि आता ही इथं खात बसणार आहे. आणि गाणं तर काय चांगलं लावत नाही. गाणी लावलीच का मी आतापर्यंत. #ZenZ songs. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. Feel it? Can you feel it? Whoa, yeah. Whoa, whoa. Can you feel it? Can you feel it? थांब लाईट ऍडजस्ट करू दे. अरे बोला आता. मागे बघ कपडे दिसतात. जर तुम्हाला असा व्हिडिओ पुन्हा बघायचा असेल आणि त्यात मी पुन्हा यावं असं वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब. चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. बाय करा. बाय.